गाडीपर्यंत. ही गाडी पाठीमागं इकडे चल पडलं अरे बाकी सामान एसटीचं पथक दिसणार मागच्या मॅडम एसटीचं पथक त्याला काय बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पुन्हा गर्भपात का होत आहेत याचं कारणसुद्धा आता सर्वसामान्यांना मिळालं पाहिजे. कारण जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो आहे. कारण एकदा घटना घडली, गुन्हा दाखल झाला, संबंधित यंत्रणेला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा तोच प्रकार होताना समोर दिसून येतो आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणावर गर्भपात आणि गर्भलिंग निदान झाल्यामुळं अख्ख्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली होती. तत्पूर्वी गेल्या वर्षभरात गेवरा तालुक्यामध्ये मनीषा सानप नामक महिलेने गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणामध्ये तिच्यावर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाला, अटकही झाली. 1 वर्षभर जेलची हवासुद्धा खावा लागली. आता ती जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच परिसरामध्ये किरायाच्या रूममध्ये राहून गर्भलिंग निदान केलं जात होतं. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर साबळे यांनी मोठ्या प्रमाणावर त्यावेळी कारवाई केली होती. मात्र पुन्हा आज भल्या पहाटे डॉक्टर अशोक बडे यांच्या टीमनं आणि बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं संयुक्त अशी भल्या पहाटे कारवाई केली. त्या कारवाईमध्ये मनीषा सानप नामाची जी काही महिला आहे त्या महिला पुन्हा एकदा लिंग निदान करताना पकडण्यात आलं आहे. डॉक्टरही पकडण्यात आला आहे, एक कर्मचारी पकडण्यात आला आहे आणि संबंधित लिंग निदान करून घेणारी महिलासुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. पुन्हा पुन्हा का होतं आहे गर्भलिंग निदान आणि गर्भपात हे आता कुठंतरी थांबायला हवं, याचासुद्धा विचार आता व्हायला हवा असं बीड जिल्ह्यातील नागरिकांना नक्कीच वाटतं आहे. कारण बीड जिल्हा पुन्हा पुन्हा बदनाम होतो आहे, पुन्हा पुन्हा त्याच कारवाई केल्या जात आहेत. मात्र एकदाच कारवाई करावी आणि शेवटचा निर्णय लावावा असं सर्वसामान्यांना नक्कीच वाटतं आहे. या ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा बीड. यामध्ये आपला बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये बदनाम आहे. गर्भलिंग निदान जे आहे करतात, हे लोक करतात आणि त्याच्यावरून जे कृत्य घडतं बेकायदेशीर, त्याच्यामुळं मुलींचा रेशिओ हा कमी झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा रेशिओ तालुका वाईज कमी झालेला आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. याच्यामध्ये पोलिसाचं अपयश म्हणता येईल. कारण का पोलीस जे तपास करताना कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला सोडून द्यायचा हा जो प्रकार चाललेला आहे पोलिसाकडून, त्याच्यामुळे हे लोक शोधतात. आणि ही ज्या बाई आता नाव तुम्ही घेतलेलं आहे सानप, यापूर्वी ते 10 महिने त्या जेलमध्ये राहून आलेले आहेत, त्यांनीसुद्धा असं कृत्य करणं म्हणजे पोलिसाचा धाक नाही, याच्यावर सिद्ध होतं. त्याच्यामुळं कायदा कडक पाहिजे आणि आमच्या न्यायालयाने सुद्धा यांना जामीन देताना विचार करावा आणि जामीन अंडर ट्रायल मॅटर चालावी, त्याच्यामध्ये लोकांना धाक बसेल. गंभीर स्वरूपाची घटना पुन्हा पुन्हा होती आहे. कारण पहिल्यांदा झाली, त्याच्यात शिक्षासुद्धा भोगत असताना जामिनावर सुटल्यावर पुन्हा ती कारवाई आणि तशाच प्रकारचा पुन्हा एकदा घटना समोर येत आहेत. अशा वेळेस काय कायदा सांगतो? यामध्ये कायदा कडक आहे. अंमलबजावणी जे करणार आहेत आणि त्याच्या पोलीस मशिनरी जे आहे त्याच्यावर कायद्यामध्ये फिर्याद दाखल करणारे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनची कमतरता असल्यामुळे या लोकांचं फावतं, हे लोक सुटून जातात, त्यांची जामीन लवकर होते. त्याच्यामुळं माझं पोलिसाविषयी जे आहे मत, इथे पोलिसांनी याच्यामध्ये सखोल तपास करावा, असे किती झालेले आहेत आणि याच्यामध्ये
एखादा अभिप्राय देत असताना पोलिसांनी यामध्ये काय घडलेलं आहे, याच्यामध्ये मूळ कोण आहे, याच्या पाठीमागं कुठून हे राजकारण आहे, काय चालतं कसं, काय घाबरत कसे नाहीत लोक, याच्या पूर्ण मुळाशी जाऊन आरोपीला कशी शिक्षा होईल, आरोपी अंडर ट्रायल कसा चालेल याचे पाणी पाहावं, म्हणजे ह्यात आळा बसेल या प्रकरणाला. बीड जिल्ह्यामध्ये अजूनही सावित्रीबाईंचे विचार फक्त सांगण्यापुरते मर्यादित आहेत. त्यांच्यावर चालणं किंवा त्यांच्या आपल्या शासनामध्ये प्रशासनामध्ये त्यांचा अंतर्भाव असणं आणि त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा त्यांचे विचार रूढ होणं आणि स्त्रियांना इतकी कमी बाजू समजून त्यांचा गर्भपात करणं, तर ह्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या विचाराला बाधक ठरलेल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांची जयंती फक्त विचारांनी साजरी करू नये, तर ती कृतीतून साजरी करण्याची आता खरी वेळ आहे. आणि जे लिंग निदान होतंय आणि त्याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं जे पातक घडतंय, तर हे सावित्रीबाई फुलेंनी ज्या समाजासाठी ज्या स्त्रियांसाठी काम केलेलं आहे, तर मला वाटतं त्यांच्यासाठी कुठंतरी आज त्यांनाही मनात खंत वाटत असेल की स्त्री ही कोणत्या मार्गाने चालली आहे आणि स्त्रीनी सुद्धा स्वतः या गोष्टीला कुठंतरी अटकाव घातला पाहिजे. आज आपण पाहतो की बीड जिल्ह्याच्या ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्याही महिला आहेत, मुधोळ मॅडम, त्याचबरोबर जे शासन प्रशासन पालकमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे आणि या गोष्टींना होईल तेवढा लवकर अटकाव करणं आवश्यक आहे. उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यसेवा अभ्यासिका शाखा क्रमांक 1 SP ऑफिस समोर SBI कॉम्प्लेक्स बीड, शाखा क्रमांक 2 घुमरे हॉस्पिटलचा वरचा मजला बीड, शाखा क्रमांक 3 कपिल मुनी मंदिराजवळ अंकुशनगर बीड, या तिन्ही अभ्यासिका आपल्यासाठी सुसज्ज स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनी प्रवेश करावा आणि अभ्यास करून आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करावं. धन्यवाद. ज्या मुलींचं लिंग निदान करणं आणि गर्भपात करणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि हे सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी मला वाटतं 2022 साली याच प्रकारातला गुन्हा घडला होता आणि त्याच्यामध्ये अनेक आत्ताच्या प्रकरणामध्ये ज्या महिलेला पकडलंय मनीषा सानप म्हणून, ती गेल्या वर्षीच्या प्रकरणातही मला वाटतं त्या महिला होती आणि तेव्हाही तिला ते पकडलं होतं. त्यामध्ये तिला शिक्षा झाली होती आणि शिक्षा होऊनही परत तेच प्रकरण त्याच पद्धतीने परत बीड जिल्ह्यामध्ये घडतंय. तर खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या महिलेला जामिनावर सोडल्यानंतर सुद्धा त्या महिलेने परत हा गुन्हा करणं, म्हणजे इथं कुठेतरी असं वाटतं की कायद्याची भीती राहिलेली नाहीये किंवा कायद्याचं तेवढं गांभीर्य राहिलेलं नाहीये किंवा तिला पुढच्या भविष्याची कुठलीही चिंता नाहीये, कारण का सहजरित्या त्यांना जामीन मिळून जातोय अशा गुन्हेगारांना. तर शासनानं किंवा प्रशासनानं या बाबतीत गंभीररित्या विचार करणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टीमध्ये कडक कायदे आणि कडक अशी शिक्षा आणि या प्रकरणामध्ये सहजासहजी जी बेल मिळते तर ती मिळाली नाही पाहिजे. आणि जेणेकरून या शासनाला प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं असेल की जर आपल्याला खरोखर या बीड जिल्ह्यामधील मुलींची संख्या जर वाढवायची असेल तर आपण या संदर्भामध्ये कडक कारवाई करणं आवश्यक आहे आणि अशा गुन्हेगारांवर विटीस धरून त्यांना सगळ्या गोष्टी आणि याच्या मागे नेमकं कोण आहे हा छडा लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर पुन्हा पुन्हा हे गुन्हे होत असतील आणि त्यांची एकदा अटक केल्यानंतर परत गुन्हा करण्याची जर त्यांची मनस्थिती होत असेल तर निश्चित याच्या मागे कुठलं तरी ठोस याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे तर हे पाहणं आवश्यक आहे, शोधून काढणं आवश्यक आहे आणि याच्या मुळापर्यंत जाऊन बीड जिल्ह्याला जो हा मुलींचं लिंग गर्भनिदान करून जे घातपात केला जातो किंवा त्यांचं अवैधरित्या जे गर्भामध्येच त्यांना मारून टाकलं जातं, या गोष्टीला कुठंतरी आळा बसेल. माजी आमदार प्राध्यापक सुनील दादा धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री हॉस्पिटल येथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध केली आहे. तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अमोल जोगदंड यांनी केले आहे.